नमस्कार, मी कविता आंबेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजचा व्हिडिओ आहे हा वृक्षांना दिलेल्या फवारणीबाबत. तर फवारणीसाठी मी उपयोग केलेले आहेत मोदिकेचे प्रोडक्ट ॲक्टिव्ह मॅक्स आणि ॲक्टिव्ह 80. हे प्रोडक्ट मी कायम वापरत असते माझ्या झाडांना फवारणीसाठी, कारण या प्रोडक्टचा खूप उपयोग होतो. फवारणीची तयारी झालेली झाडं जी आहेत ती फवारणीला फळं देतात आणि विशेष म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे, कुठेही केमिकलचा वापर यामध्ये नाही आहे. तर त्यासाठी इथे आपण या प्रोडक्टचा मी उपयोग करते आहे. आणि ह्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य अजून असं की याच्यामध्ये जेवढं पाणी मिक्स होईल तेवढं ते झाडांवरती चांगल्या प्रकारे पसरत जातं. म्हणजे जर एखादी फांदी जरी राहिली असेल किंवा थोडेसे डॉट पडले असतील त्याच्यावरती फवारणीचे, पण जर समजा पाऊस पडला की आपण पाणी घातलं तर त्या पाण्याच्या मार्फत ते त्या झाडावरती चांगल्या प्रकारे त्या पानांवरती पसरून जातं. म्हणजे ते औषध आहे ते फक्त एका ठिकाणी न राहता सर्वत्र पसरलं जातं. हे ह्याचं खास वैशिष्ट्य आहे. आता फवारणीला सुरू झालेली आहे. बागेच्या खालच्या बाजूने सुरुवात केलेली आहे. तिथे काजू 2 काजू आहेत. एक मोठा काजू आहे, मोठ्या आकारामध्ये असलेला, झाडाचा आकार मोठा आहे. 2 आंबे आहेत, एक पायरीचा आणि एक साधा आंबा आहे. तसंच तिथे शेजारी त्याच्या अननस पण आहे. तर त्या सर्वांना फवारणी केलेली आहे या प्रोडक्टद्वारे आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. मागे पण मी जेव्हा फवारणी केली 3 दिवस धावते मी त्यांच्या मागून. काजू आणि लिंबू मिळाली होती. आंब्यांची अजून तेवढी सुरुवात झालेली नाही, तर तीही होतील. कदाचित ती अजून चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी गरजेची आहेत. त्यासाठी आता या ठिकाणी पुन्हा एकदा आंब्याचं जे झाड आहे त्याला फवारणी केली जाते. त्याच्या शेजारी चिकू आहे, त्याच्याच बाजूला काजू आणि मग सीडलेस लिंबू आहे. तर सीडलेस लिंबू या सर्वांना या ठिकाणी फवारणी केलेली आहे. बाहेरून पूर्णपणे करून त्याचबरोबर झाडांच्या मुळाशी सुद्धा ती फवारणी केली जात आहे, की जेणेकरून जर समजा ती फवारणी जर प्रत्येक फांदीपर्यंत वरच्या टोकापर्यंत नाही पोचली तर मुळांद्वारे ते औषध त्यांना प्रत्येक पानापर्यंत पोचेल. यासाठी मी अशा प्रकारे ते फवारणी देत आहेत. आता आवळ्याला सुद्धा फवारणी देण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघता आवळा आता खूप छान प्रकार झाला आहे. यावर्षी 4-5 आवळे आले होते. आम्ही नसल्यामुळे किती फळं येतात आणि ती येतात की नाही हे सुद्धा आम्हाला कळत नाही. कारण कोणी नसल्यानं तर आओ जाओ घर तुम्हारा असं असतं. त्यामुळे त्या बागेमध्ये फळं येतात पण आमच्यापर्यंत ते पोचत नाही. असो, सध्या आपण दान केल्यासारखी ती फळं मी इतरांना देत आहे. कारण मी जेव्हा येते तेव्हा जी काही फळं मिळतील ती मी घेते. अशा प्रकारे चालतं. पण त्यासाठी मला काळजी घेणं बागेची गरजेचंच आहे. आता सीडलेस लिंबू जे आहे त्याला फवारणी केली जाते. हे झाड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं की ते कापणं कंपल्सरीच होऊन जातं. लिंबू आणि काजूचं झाड, नाहीतर ते आपल्याला चालायला सुद्धा जागा देणार नाही किंवा उभं राहायला सुद्धा जागा देणार, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होते. आता या ठिकाणी आहे पेरूचं झाड तुम्हाला दिसत असेल की त्या पेरूच्या फक्त फांद्या दिसत आहेत. पण आता 2 दिवस पाऊस पडल्यामुळे छानपैकी पालवी त्याला फुटलेली आहे. बारीक बारीक तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये की बारीक बारीक पानं आहेत ती दिसायला लागलेत. आणि एक चांगली गोष्ट आहे की फवारणी केली जाते, म्हणजे येणाऱ्या नवीन पानांवरती ताबडतोब त्याला जसं आपण बाळाला लगेच लसीकरण करतो तशा प्रकारे त्यांनासुद्धा हे लसीकरणच झालं एक प्रकारे. यानंतर पुन्हा त्याच्या शेजारी जे काजू आहे, चिकू आहे, त्यांना फवारणी दिली आहे. त्यानंतर परत एकदा फणसाचं झाड आहे. अशा प्रकारे फवारणी चालू आहे. प्रत्येक झाडाला माळी जे आहेत आमचे ते फवारणी करत आहेत. आणि आमचे जे माळी आहेत ते प्रमोद कवळकर, त्यांनी जेव्हा ही झाडं लावली 8 वर्षापूर्वी, तर
ते लावत असताना असं वाटत होतं की त्यांची स्वतःचीच झाडं आहेत ती आणि ते त्यांच्या बागेत लावत आहेत. इतकं ते सुंदर काम करत होते की म्हणजे मी हा विचारच नाही करू शकलो की आपण दुसऱ्या कोणाच्या तरी बागेमध्ये झाडं लावतोय, पण ती त्यांची बाग नाही तर ती माझीच आहे असं समजून ते काम करत असतात. त्यांना बोलवल्यानंतर त्यांना वेळ असेल तसं ते येतात आणि मला या वृक्ष छाटणी करायची असेल आणि फवारणी करायची असेल किंवा मला काही गाईडन्स हवा आहे झाडांबद्दल, तर ते नेहमी द्यायला तिथे 3 येतात. लिंब आहेत. आणि असं नाही की कारणं वगैरे काही देत नाहीत. त्यांना वेळ असेल, फक्त ते बोलतात की मला वेळ असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला कॉल करून येतो. आणि ते येतात शुक्रवारी, ते येतात कारण इथे जे कोंडिवरेमध्ये जे मदरसा आहे तिथल्या बागेमध्ये ते माळी म्हणून काम करतात. तर तिकडे आणि शुक्रवार असल्यावरती त्यांना हाफ डे असतो, त्यामुळे मग ते हाफ डेचा हे करून मग ते माझ्याकडे येतात. तो फायदा काय ते म्हणजे तो फायदा माझ्यासाठी होतो की त्यांना हाफ डे असत आहे आणि मग ते येऊन ते हे करतात आणि अगदी मनापासून ते करतात आणि त्यांना सांगावं लागत नाही की हे करा ते करा. ते अगदी स्वतःहून सगळं आले की लगेच कामासाठी रेडी, कुठे गप्पा मारणं नाही, काही नाही. आता आपण बागेच्या बॅक साईडला आलेलो आहोत. जरा बॅक साईडला कातळाची जागा आहे, म्हणजे खाली दगडाची जागा आहे. मातीचं प्रमाण पुढच्या जागेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तिथे झाडांना माती कमी पडते आणि त्यामुळे पाहिजे तशी ती झाडं म्हणजे पाणी अच्छा त्यांना अच्छा. खूप लागते आणि पाणी तेवढ्या मी प्रमाणात तिला काय आम्ही बोलली, देऊ शकलो नाही. तर आम्ही स्वतःच इकडे नसल्यामुळे जे कामाला ठेवले होते त्यांनी काम करतात की न करतात हे आम्हाला पाहताच आलं नाही. जाऊ दे. असो, पण आता मात्र 2 दिवस इतका धो पाऊस पडतोय की झाडं अगदी स्वच्छ धुवून निघालेत आणि त्यांना एकदम हा मग. तरतरी आलेली आहे की त्यांना पाहून अगदी प्रसन्न आपणच होतोय. आणि त्यात मी फवारणी करते, म्हणजे जे काही असेल कीड मुंगी किंवा काही जे नको असलेले घटक त्याच्यामध्ये, तर ते सगळे त्यामधून निघून जातील आणि झाड निरोगी होईल याकडे माझा कल आहे. आता पाहूया पुढे काय होतं ते, पण मला माहिती आहे की या प्रोडक्टचा रिझल्ट खूप हा. छान असतो. मागे पण मी हो का? फवारणी केली होती, त्याला मी संजीवनी हे नाव दिलं होतं आणि खरोखर ती झाडांसाठी संजीवनी आहे. आता पाणी असं म्हणजे ह्याच्यामध्ये ही पण ताकद आहे की पाण्याचं प्रमाण खेचून धरण्याची या प्रोडक्टमध्ये ताकद आहे. तूच ते वाली पाणीसुद्धा वारस आहे absorb वाली. करतं आणि भरपूर होणार आणि पाणी जमिनीमध्ये टिकवून धरतं. त्यामुळेच कदाचित ही 2 वर्ष जी झाड आहेत ती राहिली आणि ती मला दिसली आता. आणि यावेळेस मी आल्यामुळे थोडंसं त्याच्यावरती जरा जास्त लक्ष दिलं आणि आल्या आल्या आधी त्यांनाच कॉल करून मी त्यांना बोलवून घेतलं. गेल्या शुक्रवारी त्यांनी वृक्ष छाटणी केली, म्हणजे नको असलेले फांद्या, कारण काजूचं झाड आणि लिंबाचं झाड अतिशय वाढलेलं होतं आणि ते इतकं वाढतं हा. की जर कटिंग नाही केलं तर ते जवळजवळ घराच्या दरवाजापर्यंत येईल. ऑलरेडी काजूचे जे झाड आहे ते जो रस्ता आहे गेटपासून घराकडे येणार त्या रस्त्यावरती ते झाड पसरतं, त्यामुळे मला ते कंपल्सरी कापणं आहे आणि त्यामुळे झाडही छान दिसतात. हा, कापल्यानंतर मी तेच एक म्हटलं वेगळा तिला, अगं त्यांना आम्हाला आकार येतो. त्यामुळे ते झाले. आता आपण शेवटच्या झाडाकडे आलो आणि आपले फवारणी ते संपलेली आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.